नमस्कार मंडळी. जग स्मार्ट होत चाललंय. मोबाईल स्मार्ट, टीव्ही स्मार्ट, घर स्मार्ट आणि आता वीज मीटरही स्मार्ट. पण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोक म्हणत आहेत, मीटर स्मार्ट झाला, पण बिल पाहून आमचं डोकंच फिरलं. काही ठिकाणी वीज बिल अचानक दुप्पट-तिप्पट झाल्याच्या तक्रारी. कुठे ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप, तर कुठे तब्बल 99,000 रुपयांचं बिल. नेमकं काय घडतंय? स्मार्ट मीटर खरंच दोषी आहे काय? की यामागे दुसरंच कारण आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण तथ्य, तक्रारी, सरकारी भूमिका आणि तांत्रिक बाजू समजून घेणार आहोत. सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये स्मार्ट मीटर हा चर्चेचा विषय ठरला आहे. परतवाडा, नागपूर, गडचिरोली, मुंबई, पनवेल, बदलापूर आणि इतर अनेक शहरात नागरिकांनी वाढलेला वीज बद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी लोकांनी महावितरणच्या कार्यालयासमोर गर्दी केली. परतवाड्यात नागरिकांनी वाढलेल्या वीज बिलाचे कागद घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारलं. लोकांचं म्हणणं होतं, जुनं मीटर असताना एवढं बिल कधीच आलं नाही. स्मार्ट मीटर लागला आणि खर्च वाढला. हा आरोप केवळ एका गावापुरता मर्यादित नाही. अशाच तक्रारी महाराष्ट्रातील अनेक भागातून समोर येत आहेत. काही ग्राहकांचा दावा आहे की त्यांच्या घरात कोणतीही नवीन उपकरणं आलेली नाहीत. वीज वापरही पूर्वीसारखाच आहे. पण बिल मात्र अचानक वाढलं. काहींनी असा आरोप केला की ते घरी नसताना जुनं मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्यात आलं. काहींनी सांगितलं सुरुवातीच दुरुस्तीच्या नावाखाली कर्मचारी आले आणि नंतर स्मार्ट मीटर बसवून गेले. यामुळे अनेक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला. ग्राहकांचं स्पष्ट संमती घेतली का? त्यांना आधी माहिती देण्यात आली होती का? याच मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला. गडचिरोली जिल्ह्यातील मजुरी करणाऱ्या दुर्गा कुर्जेकर यांना जवळपास 99,504 रुपयांचं वीज बिल आल्याची घटना चर्चेत आली. एक सर्वसामान्य कुटुंबासाठी ही रक्कम प्रचंड मोठी आहे. हे बिल पाहून कुटुंब हादरलं. ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. यानंतर अनेकांनी स्वतःच्या वाढलेल्या बिलाचे फोटोही शेअर करण्यास सुरुवात केली. नागपूरमध्ये साहिल टेकाडे नावाच्या ग्राहकाला वीज थकबाकीच्या कारणावरून पुन्हा जोडणीसाठी समोर येत 23,000 रुपयांचा सुरक्षा ठेव भरण्याचं सांगितलेली चर्चा झाली. या घटनेनंतरही नागरिकांमध्ये संताप कळला. लोकांचा प्रश्न होता, सामान्य ग्राहकावर एवढा आर्थिक भार का? आता थोडं तांत्रिक समजून घेऊ. स्मार्ट मीटर म्हणजे इंटरनेट किंवा कम्युनिकेशन नेटवर्कद्वारे थेट वीज वापराची माहिती वीज वितरण कंपनीपर्यंत पोहोचवणारं डिजिटल मीटर. पूर्वी कर्मचारी घरी येऊन रीडिंग घेत असत. आता रीडिंग आपोआप कंपनीकडे पोहोचू शकतं. यामुळे मानवी चुका कमी होतात. रिअल टाइम डेटा मिळतो. मीटरची छेडछाड करणे कठीण होते आणि भविष्यात प्रीपेड सुविधाही देता येऊ शकते. याच प्रश्नाचं उत्तर सर्वात महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांच्या मते फक्त स्मार्ट मीटर बसवलं म्हणून बिल वाढत नाही. मात्र जुन्या मीटरमध्ये रीडिंग चुकीचं असणं, अंदाज बिल येणं, मीटरचे अचूकता कमी होणं किंवा पूर्वी कमी नोंद झालेला वापर हे प्रकार असू शकतात. स्मार्ट मीटर प्रत्येक युनिट अचूक नोंदवतो. यामुळे पूर्वीपेक्षा जास्त वापर दिसू शकतो. पण जर बिलात अचानक अवास्तव वाढ होत असेल तर त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. सरकार आणि वितरणाने काय म्हणतं? महावितरणचं म्हणणं आहे, स्मार्ट मीटर हे केंद्र सरकारच्या वीज क्षेत्रातील आधुनिकीकरणाचा भाग आहे. यामुळे ग्राहकांना अचूक बिल मिळेल, रिअल टाइम वापर पाहता येईल, वीज चोरी कमी होईल, मीटर रीडिंगसाठी कर्मचारी पाठवण्याची गरज कमी होईल. कंपनीचं म्हणणं आहे की स्मार्ट मीटर स्वतःहून बिल वाढवत नाही. जर कोणतीही तक्रार असेल तर त्याची तपासणी केली जाईल. विरोधकांचे आरोप असे आहेत, विरोधी पक्ष आणि काही ग्राहक संघटनांनी मात्र वेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचं म्हणणं आहे, स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी लोकांनी पुरेशी माहिती दिली गेली नाही. अनेकांनी प्रक्रियेबद्दल माहितीच नव्हती. काही ठिकाणी संमती न घेतल्याचे आरोप झाले. तसेच वाढलेल्या बिलांची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणीही करण्यात येत आहे. ग्राहकांनी काय करावं? जर तुमचं बिल अचानक वाढलं असेल तर सर्वप्रथम मागील 6 ते 12 महिन्याचं बिल तपासा. युनिट वापर किती वाढला आहे ते पहा. मीटरवरील रीडिंग आणि बिलावरील रीडिंग जुळते का ते तपासा. घरातील नवीन उपकरणांमुळे वापर वाढला आहे का ते पहा. तरीही शंका असल्यास महावितरणाकडे लेखी तक्रार करा. मीटर तपासणीची मागणी करा. तक्रारीची पावती जतन करून ठेवा. स्मार्ट मीटर हे भविष्यातील तंत्रज्ञान असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण जर लोकांचा विश्वास जिंकायचा असेल तर प्रत्येक तक्रारीची पारदर्शक चौकशी होणं
आवश्यक आहे. ज्या ठिकाणी चुकीचं बिल असेल तिथे त्वरित दुरुस्ती झाली पाहिजे आणि ज्या ठिकाणी योग्य बिल असेल तिथे ग्राहकांना त्यामागचं कारण स्पष्टपणे समजावून सांगितलं पाहिजे. कारण तंत्रज्ञान तेव्हाच यशस्वी ठरतं जेव्हा लोकांचा यावर विश्वास असतो. तर मित्रांनो, स्मार्ट मीटरवरून सुरू असलेला हा वाद केवळ वाढलेल्या वीज बिलाचा नाही, तर तो विश्वास, पारदर्शकता आणि जनजागृतीचाही आहे. काही प्रकरणांमध्ये मोठ्या बिलाच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, की प्रत्येक प्रकरण वेगळं असू शकतं आणि स्मार्ट मीटरमुळेच बिल वाढतं असं सरसकट म्हणता येत नाही. यामुळे अंतिम निष्कर्ष काढण्यापूर्वी प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र तपासणी आवश्यक आहे. या विषयावर तुमचं मत काय? तुमच्या भागात स्मार्ट मीटर बसला आहे का? तुमचं वीज बिल वाढलं आहे का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या तथ्यार्थित बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.